नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे बाजार तडका या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत मीडिया अँड एंटरटेनमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस म्हणजे झीलचा क्वार्टर वन फायनान्शियल 27चा निकाल. या निकालामध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. कंपनीचा प्रॉफिट मार्केट एस्टिमेट पेक्षा तब्बल दुप्पट आला आहे. पण दुसरीकडे इयर ऑन इयर आधारावर प्रॉफिटमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे हा निकाल नेमका पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह ते या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. सर्वप्रथम रेव्हेन्यू पाहूया. क्वार्टर फायनान्शियल 27मध्ये झी एंटरटेनमेंटचा टोटल इन्कम 1,939 कोटी राहिला आणि मागील वर्षी 18,498 कोटी इतका होता आणि तिमाहीत 21,011 कोटी इतका होता. तर मार्केटने एस्टिमेट सुमारे 1,935 कोटी होता. म्हणजे कंपनी रेव्हेन्यूमध्ये मार्केट एस्टिमेट जवळपास 0.2% बीट केला आहे. पण मागील वर्षाच्या तुलनेत रेव्हेन्यूमध्ये फार मोठी वाढ दिसत नाही. आता कंपनीचा खर्च पाहूया. तर यावर्षी 18,744 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 16,527 कोटी इतका होता आणि तिमाही 23,418 कोटी इतका होता. तर मागील वर्षाच्या तुलनेत खर्चामध्ये सुमारे 12.8% वाढ झाली आहे. आता कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 74 कोटी इतका आला. पण इथे एक मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. मार्केट एस्टिमेटमध्ये प्रॉफिट फक्त 36.4 कोटी होता अपेक्षित आणि ॲक्च्युअल प्रॉफिट मार्केट एस्टिमेट तब्बल 110% जास्त आला. त्यामुळे पॅटच्या बाबतीत झी एंटरटेनमेंटने स्ट्रॉंग मार्केट एस्टिमेट बीट केला आहे. पण मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. गेल्या वर्षीच्या क्वार्टर वनमध्ये कंपनीचा प्रॉफिट सुमारे 143 कोटी होता. याच्या तुलनेत यावेळी 74 कोटी प्रॉफिट म्हणजे सुमारे 46.9%ची इयर ऑन इयर घट झाली आहे. म्हणजे मार्केट एस्टिमेट बीट झाला असला तरी इयर ऑन इयर प्रॉफिट ग्रोथ निगेटिव्ह आहे. आता बिझनेस सेगमेंटकडे पाहूया. ॲडव्हर्टायझिंग रेव्हेन्यू 671 कोटी राहिला असून त्यात सुमारे 11.5%चे इयर ऑन इयर घट झाली आहे. ही कंपनीसाठी एक चिंता करण्यासारखी बाब आहे. पण दुसरीकडे सबस्क्रिप्शन रेव्हेन्यू 1,137 कोटी राहिला असून त्यात तब्बल 15.8% वाढ झाली आहे. म्हणजे सबस्क्रिप्शन बिझनेस मजबूत राहिला आहे, पण ॲडव्हर्टायझिंग रेव्हेन्यूमध्ये कमजोरी दिसली आहे. म्हणून झी एंटरटेनमेंटचा क्वार्टर वन फायनान्शियल 27 निकाल मार्केट एस्टिमेटच्या तुलनेत पॉझिटिव्ह पण इयर ऑन इयर परफॉर्मन्सच्या दृष्टीने मिक्स म्हणता येईल. आता या निकालानंतर झी एंटरटेनमेंटच्या शेअर्समध्ये पुढील ट्रेडिंग सेशनमध्ये काय रिॲक्शन येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र तर मित्रांनो, तुम्हाला झी एंटरटेनमेंटचा हा क्वार्टर वन निकाल कसा वाटला? मार्केट एस्टिमेट बीट असूनही प्रॉफिट 46.9% कमी झाल्यामुळे तुम्ही या शेअरकडे पॉझिटिव्ह पाहता की निगेटिव्ह? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा महत्त्वाच्या क्वार्टर रिझल्ट ॲनालिसिससाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.